आणि संध्याकाळी 5 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली। मात्र शस्त्रसंधीच्या घोषणेला काही तास उलटण्याच्या आतच पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येते। अखनूर जवळ जम्मू काश्मीर मधल्या अखनूर जवळ पाकिस्तानच्या बाजूने गोळीबार करण्यात आलाय। त्यामुळे पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। जम्मू काश्मीरच्या सीमेवर प्रामुख्याने पाकिस्तानच्या बाजूने गोळीबार आणि तोफगोळे डागले जात होते। अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले होत होते, मिसाईल हल्ले होत होते। मात्र संध्याकाळी 5 वाजल्यापासून दोनही देशांनी शस्त्रसंधीची घोषणा केल्यानंतर आता जम्मू काश्मीर मधल्या अखनूर जवळ गोळीबार झाल्याची माहिती समोर येते। आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी या संदर्भात आणखी माहिती आपल्याला देत आहेत। राहुल, खरं म्हणजे तिन्ही बाजूनं अधिकृतपणे घोषणा झाल्यानंतर म्हणजे आधी अमेरिकेने सांगितलं, नंतर पाकिस्ताननी आणि आता आपली प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर असं होणं हे ज्या पद्धतीनं आता सामोपचारानं हा प्रश्न मार्गी निघाला तर त्याच्या दृष्टीनं दुर्दैवी आहे। परंतु आत्ताची माहिती आणखी त्याचे थोडेसे डिटेल्स यायला हवेत। पण अखनूर भागामध्ये साधारणपणे 15 मिनिटापासून हा प्रकार सुरू आहे। काही तोफगोळे पण डागले जातात असं म्हणतायत। आता ह्याचे दोन अर्थ होतात। एक म्हणजे तिथे जो कोणी सीओ असेल, कमांडिंग ऑफिसर असेल, त्याचं हे धाडस आहे किंवा खरोखरच पाकिस्ताननं पुन्हा एकदा कपट नीती केली आहे, पण त्याचं शक्यता थोडीशी कमी वाटते आहे। असे लोक असू शकतात की ज्यांनी ह्या गोष्टीला दुजोरा नव्हता द्यायचा किंवा त्यांना ते प्रत्यक्षात मान्य नव्हतं आणि पाकिस्तानच्या आर्मीमध्ये असे लोक असण्याची दाट शक्यता आहे। अर्थात ह्याची चौकशी पुन्हा होईल। आत्ता तरी एवढीच माहिती आहे की अशा पद्धतीनं अखनूर सेक्टरमध्ये पुन्हा गोळीबार सुरू आहे आणि भारतीय नागरी वस्तीकडे ह्या गोळीबाराची दिशा ठेवण्यात आलेली आहे। जसे अपडेट्स येतील तसे आपण सांगूया। परंतु ही जी 730 किलोमीटर लांबीची सीमा आहे त्यापैकी एका ठिकाणीच हा गोळीबार सुरू आहे हेही लक्षात घ्यायला हवं। अर्थात हे आत्ता झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जो काही सामोपचारानं हा प्रश्न मार्गी निघालाय त्या पार्श्वभूमीवरती हे चुकीचं आहे। राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। तर शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे, अखनूर जवळचा हा प्रकार आहे। राहुलने जसं स्पष्ट केलं तसं संपूर्ण भारत आणि पाकिस्तानच्या सीमारेषेच्या परिसरामध्ये ही एकच बाब समोर आलेली आहे। या हल्ल्याची तीव्रता नेमकी किती आहे, या हल्ल्याचं कारण नेमकं काय आहे, पाकिस्तानच्या ज्या बाजूने हा गोळीबार करण्यात आला होता त्या बाजूने शस्त्रसंधीनंतर हा गोळीबार का केला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळायची। मात्र पाकिस्तानकडून जर अशा प्रकारच्या घटना आणखीन काही ठिकाणी घडल्या तर मात्र भारताला या संदर्भात विचार करावा लागेल। कारण शस्त्रसंधीनंतर दोनही देशांनी आपापल्या बाजूने होणारे ड्रोन हल्ले असतील, मिसाईल हल्ले असतील किंवा गोळीबार, तोफगोळे डागणं असेल, हे सगळं बंद करणं अपेक्षित आहे। पण अखनूर मधली ही परिस्थिती थोडीशी चिंता वाढवणारी आहे।